मी उद्धव ठाकरेंसोबत असून सच्चा शिवसैनिक आहे असं फुटलेले खासदार नागेश आष्टीकरांचे पुत्र कृष्ण आष्टीकरांचं हे वक्तव्य आहे। माझ्यावर शंका घेण्याची गरज नाही असंही कृष्ण आष्टीकरांनी म्हटलंय। कृष्ण आष्टीकर नांदेड परिषदेतनं महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मी आज माझ्या भूमिकेतून स्पष्ट करू इच्छितो की मी कालही आघाडीचा होतो, मी आजही आघाडीचा आहे आणि मी उद्याही आघाडीचाच राहणार आहे। मी उद्धव साहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे, त्यामुळे कोणीही माझ्यावर शंका घेण्याचे कुठलेही कारण नाही। मी कालही रिंगणामध्ये पाय खोवून तयार होतो, मी आजही रिंगणामध्ये पाय खोवून तयार आहे। विरोधकांना किंवा समोरच्यांना आवाहन पेलावत नाहीये, त्यासाठीचा हा खटाटोप असावा। आणखीन एक महत्त्वाची बातमी, डिलिमिटेशनसाठी आता भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे। काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाणांनी हा आरोप केलाय। पुन्हा निवडून येण्यासाठी भाजपला डिलिमिटेशन शिवाय पर्याय नाही असं रवींद्र चव्हाण म्हणाले। बरेचसे डिलिमिटेशन त्यांना मंजूर जर करायचं असेल तर मोठ्या प्रमाणात खासदारांची जुळवाजुळव त्यांना करावी लागेल आणि काहीसा हा प्रयत्न त्यांचा दिसतोय, पण मला वाटतं की हे त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही। पुढे जर सत्तेवर येत असेल तर डिलिमिटेशन पर्याय त्यांच्या समोर ठेवूनच ते करू शकतात आणि त्याच्यासाठी मला वाटतं की भाजपचा हा प्रयत्न त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देशामध्ये खासदारांचं जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। पुढच्या बातमीकडे, मातोश्रीवरून बऱ्याच वेळी आम्ही गेटवरूनच परत आलोय असं ठाकरेंचे आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांनी खासदार फुटल्याच्या या प्रकरणावर मोठं वक्तव्य केले। एकनाथ शिंदेंकडे जायला कधी अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही असंही कोहळीकर म्हणाले। उद्धव ठाकरेंचे काही खासदार फुटणार आहेत, वेगळा गट तयार करणार, अशा पद्धतीच्या सगळ्या बातम्या सुरू आहेत। काय वाटते, तुमच्या पक्षामध्ये ते येणार आहेत, काय सांगाल? नाही, जे आम्ही असो किंवा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असो, हे शेवटी शिवसैनिक आहेत आणि बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आहेत। त्याच्यामुळं आज सगळ्या महाराष्ट्राची शिंदे साहेबाकडे एक शिवसैनिक म्हणूनच सगळेजण बघत असतात आणि जे शिंदे साहेब निर्णय घेतील ते आम्हाला मान्यच आहे, त्याच्यात कुठलंच दुमत नाही। नागेश पाटील आष्टीकर खासदार आहेत, त्यांचं सुद्धा नाव येत आहे। ते तुमच्या मतदारसंघातले आहे, तुमचे आणि त्यांचे अनेकदा परस्पर विरोधी म्हणजे निवडणुकीमध्ये एकमेकांच्या समोर उभे ठाकले होतात, त्यांचं स्वागत तुम्ही कराल का? नक्कीच। जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे निर्णय घेतील ते आम्हाला 100% मान्य आहे, त्याच्यात कुठलेही दुमत नाही आणि त्यांचं निश्चित स्वागत करू आणि पक्षामध्ये एक आणि एक दोनचीच बेरीज होते, त्याच्यामुळं त्यांचं स्वागतच राहील। गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। एक महत्त्वाची अपडेट, संजय दिना पाटलांच्या घराबाहेरील सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याची माहिती आहे। आपण पाहतोय संजय दिना पाटील यांच्या घराबाहेरील सुरक्षा सध्या वाढवण्यात आलेली आहे। ठाकरेंचे हे 6 खासदार फुटल्याच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे।